आई होणं हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे. आता अनेक महिला या जेव्हा गर्भवती असतात, तेव्हा बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी किंवा इतरही कुठल्या गोष्टींसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या घेत असतात. पण ह्या गोळ्या घेणं योग्य आहे का? किंवा या काळामध्ये महिलांनी स्वतःची कशा पद्धतीने काळजी घ्यावी? काय गैरसमज असतात ते कशा पद्धतीने दूर करावे? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्याकडे लग्न झाल्यानंतर नवीन नवरा बायकोंची चांगली न्यूज असणं हा फार एक आनंदाचा सोहळा कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये मानला जातो. पण ही चांगली बातमी तर असतेच, कारण प्रजनन हे मानवजातीच्या पृथ्वीवरच्या सातत्यासाठी आवश्यक आहे. पण मला इथे अशा दोन गोष्टी सांगायच्या आहेत की आपण गरोदर आहोत याचा अर्थ आपण आजारी किंवा पेशंट आहोत असा अजिबात नाही. गरोदरपण ही एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि ज्यासाठी निसर्गाने बाईचं शरीर हे सक्षम बनवलेलं आहे. आपण त्याच्या मागचं विज्ञान समजावून घेतलं तर आपल्याला गरोदरपणाविषयी असलेले गैरसमज दूर करायला मदत होऊ शकते. नवीन जीव जो बाईच्या पोटात वाढत असतो तो अनेक गोष्टी त्याच्या आई आणि वडिलांकडून गुणसूत्रांनी घेऊन आलेला असतो. उदाहरणार्थ रंग, रूप, उंची, कदाचित थोडीफार बुद्धिमत्ता सुद्धा या आई वडिलांकडून त्या नवीन येणाऱ्या जीवाला मिळालेल्या असतात. अशा वेळेला आपण अनेक वेळेला बघतो की अनेक फसव्या जाहिराती आपल्याला गरोदरपणाविषयी मिसलीड करायचा प्रयत्न करत असतात. जसं की तुम्ही या गोष्टी खाल्ल्या तर तुमचं बाळ हे अतिशय बुद्धिमान जन्माला येईल. तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये केसर घेतलं तर तुमचं बाळ गोरपान होईल. ह्या सगळ्या फसव्या गोष्टी आहेत. प्रेग्नन्सीमध्ये काळजी काय घ्यायला पाहिजे तर आईचं हिमोग्लोबिन आणि कॅल्शियम पर्सेंटेज हे एकदम नॉर्मल असेल असा प्रयत्न जर आईने केला तर जन्माला येणाऱ्या बाळाचं हिमोग्लोबिन आणि कॅल्शियम सुद्धा चांगलं असू शकतं. 9 महिन्याच्या कालावधीमध्ये आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या या गरोदर बाईने घेतल्या पाहिजेत, कारण जर तिच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन 8-9 इतकं कमी असेल तर जन्माला येणारं बाळ सुद्धा ॲनिमिया घेऊन जन्माला यायची शक्यता असते. आणि जर गरोदर बाईच्या शरीरात कॅल्शियम कमी असेल तर जन्माला येणारं बाळ हे हाडं कमकुवत घेऊन जन्माला यायची शक्यता असते. आईने पौष्टिक आहार घेतला तर येणारं बाळ हे सुदृढ 3 किलोचं जन्माला येऊ शकतं. बुद्धिमत्ता ही गुणसूत्रांनी येते आणि त्याच्या जन्माच्या नंतर तुम्ही काय परिस्थितीमध्ये वाढला जाता याच्यावर त्या बुद्धिमत्तेला आपण कसं शार्प करू शकतो हे अवलंबून असतं असं सायंटिफिक दृष्ट्या मला वाटतं. प्रेग्नन्सीच्या काळामध्ये आपण जर आजारी पडलो तर मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन स्वतःच्या मनाने कोणतेही गोळ्या घेण्यापेक्षा आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. आपल्या गरोदरपणाविषयी त्यांना सांगितलं पाहिजे आणि ते जी औषधं प्रेग्नन्सीमध्ये सुरक्षित असतात अशीच औषधं पेशंटला देतात, ज्यामुळे आपल्या बाळाला कोणत्याही प्रकारचं व्यंग जन्मतः निर्माण होणार नाही याची काळजी डॉक्टरांनी घेतलेली असते. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित काळजी घेतली, कुठल्याही अनावश्यक गोळ्यांचा वापर केला नाही, तर नक्कीच तुमचं बाळ आणि आई दोघंही सुदृढ राहतील. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.